शनिवार या उपक्रमांतर्गत आपण प्रत्येक शनिवारी प्रत्येक शाळेवर त्या ठिकाणी एका प्रयोगाचं प्रात्यक्षिक करत असतो। आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा बनवड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे एका प्रयोगाचं आपण प्रात्यक्षिक करणार आहोत। प्रयोगाचं नाव आहे ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो। तर या प्रयोगाचं साहित्य जे आहे ते आज त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी त्याची तुम्हाला ओळख करून देत आहेत। नमस्कार मित्रांनो, माझे नाव भावना जाधव आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा बनवड आहे। मी इयत्ता 6वीच्या वर्गात शिकते। नमस्कार मित्रांनो, माझे नाव भूषण काशीनाथ गायकवाड आहे। माझ्या शाळेचे नाव दीपक प्राथमिक आदर्श शाळा बनवड आहे। मी इयत्ता मध्ये 6वी शिकतो। मी आता या साहित्याची ओळख करून देते। ही आहे काचेची बरणी, ही काळी पेटी आणि ही मेणबत्ती। विद्यार्थी मित्रांनो, आता या साहित्याच्या आधारे आपण या ठिकाणी हा प्रयोग करणार आहोत। तर बघा, सुरुवातीला आपण ही मेणबत्ती पेटवणार आहोत। बघा, मी या ठिकाणी मेणबत्ती पेटवतोय। बघा, मी मेणबत्ती पेटवली आहे। आता ही जी काचेची बरणी आहे, ही बरणी त्या मेणबत्तीवर मी अशी पीठ ठेवणार आहे। आता आपण निरीक्षण करूया त्या बरणीमध्ये त्या मेणबत्तीच्या ज्योतीचं काय बदल होतोय त्याचं आपण त्या ठिकाणी निरीक्षण करूया। या ठिकाणी आपण बघितलं की हळूहळू मेणबत्तीची ज्योत आपल्याला विझलेली दिसते। असं का झालं असेल? कारण त्या ठिकाणी जोपर्यंत त्या बरणीमध्ये ऑक्सिजन होता तोपर्यंत ती ज्योत चालू होती आणि ज्या वेळेस बरणीतील ऑक्सिजन संपला त्यावेळेस ही ज्योत आपल्याला विझलेली दिसते। म्हणून या प्रयोगावरून आपल्या लक्षात येते की त्या ठिकाणी ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो। जर ऑक्सिजन नसेल तर त्या ठिकाणी ज्वलन होऊ शकत नाही। आता दैनंदिन जीवनाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर काय, तर आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये जंगलाला आग लागते। ही आग लागल्यानंतर ती सहजासहजी विझत नाही। कारण का, तर वातावरणामध्ये जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन त्या ठिकाणी त्याच्या ज्वलनाला मदत करत असतो। म्हणून जंगलाला लागलेले आग पटकन विझत नाही। म्हणून या प्रयोगावरून आपल्या लक्षात आले की ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो। अशा पद्धतीने आजचा हा प्रयोग संपला। धन्यवाद।